हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। आज आपण UAE मधल्या बिगेस्ट सर्वात मोठं ज्यास अबुधाबी हिंदू टेम्पल या नावाने ओळखले जाते। तर आता आपण आहोत अबुधाबीमध्ये। इकडे दुबईपेक्षा थोडं गरमीचं प्रमाण जास्त असतं बिकॉज इथे रेत वगैरे जास्त असते। सो माझ्या मागे तुम्ही व्ह्यू बघतच असाल। तसेच मित्रांनो, इथे कॅमेरा अलाउड नसून मी तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन आणि मंदिर दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करेल। जय जय हो शंकरा, आदिदेव शंकरा। आता रिसेंटली ओपनिंग झालेलं आहे या मंदिराचं। तुम्ही न्यूजमध्ये बघितलंच असाल, तर तेच हे मंदिर आहे। सो चला। तर मित्रांनो, इथे आल्यानंतर तुम्हाला हे असे ऑनलाईन पासेस रिसीव्ह करायचे आहेत, याशिवाय तुम्हाला एंट्री नाही आहे। मंदिराचे बांधकाम 2019 मध्ये सुरू झाले व 2024 मध्ये सार्वजनिक दर्शनासाठी खुले करण्यात आले। येथे राम, कृष्ण, शिव, पार्वती, लक्ष्मी, गणपती यांसारख्या विविध देवांचे मंदिर आहे। तसेच मित्रांनो, संपूर्णपणे भारतीय संगमरवरी व राजस्थानच्या वाळूंच्या दगडांपासून बांधलेले हे मंदिर आहे। मंदिर दुबईमध्ये बनवलेलं असून त्यास अबुधाबीतील हिंदू मंदिर या नावानेच ओळखले जाते। तर चला मित्रांनो, करूया आपण दर्शन। मेरा कर्म तू ही जान, क्या बुरा है क्या भला। इथून व्ह्यू तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे। आणि इथे एवढं ऊन असताना सुद्धा मला मंदिराच्या इथे अजिबात चटकी सुद्धा लागत नाही। त्यानंतर मंदिरामधून आल्यानंतर शूज समोरच इथे शूज रॅक आहे, शूज हाऊस। त्याच्यानंतर अपोजिट साईडला इथे कॅन्टीन आहे। तर कॅन्टीन मी तुम्हाला दाखवते। कॅन्टीनमध्ये मला काही जास्त खायचं इच्छा नाही आहे, कारण मी ऑलरेडी लंच करून आलेली आहे। सो मला खायची काही इच्छा तर नाही आहे, तर मी फक्त ड्रिंक वगैरे घेईल जर मला आवडलं तर। इकडे कॅन्टीन आणि वॉशरूमसुद्धा आहे इकडे। या साईडला अपोजिट साईडलाच शूज हाऊसच्या अपोजिट साईडलाच डोनेशन वगैरेसाठी आहे। त्यानंतर तुम्ही तिथे वॉशरूम, टॉयलेट आहे। आणि बाहेर आल्यानंतर इथेच त्याच लाईनमध्ये लेफ्ट साईडलाच तुम्हाला कॅन्टीन मिळेल। हा कॅन्टीन आहे। वगैरे देऊ शकता। तर मी ते ट्राय केलेला आहे। आता निंबू शिकंजी घेतलेला आहे आणि हा इथे 3 दिरामला काहीतरी आहे। मेन्यूमध्ये तुम्हाला इंडियन डिशेस मिळतील, जसं की मी निंबू शिकंजी घेतलेला आहे। हा टेस्टमध्ये सुद्धा छान होता। तसंच स्नॅक्समध्ये तुम्हाला पावभाजी, छोले भटुरे, वडापाव, समोसा पाव प्लस पाणीपुरी स्पेशली आणि सेवपुरीसुद्धा, असं काही इंडियन स्नॅक्स वगैरेसुद्धा तुम्हाला मिळेल। तर मित्रांनो, दिसायलासुद्धा टेस्ट चांगलाच दिसत आहे। सो तुम्ही इथे ट्राय करू शकता। येऊया आता मंदिराच्या टायमिंगकडे। तर मंदिराचा टायमिंग आहे मॉर्निंग 9 AM टू इव्हनिंग 9 PM। हा साईट आहे पूर्ण पार्किंग साईट। पार्किंगसाठी खूप मोठी आणि छान जागा ह्या लोकांनी ठेवलेली आहे। त्यानंतर तुम्हाला इथे जागोजागी स्टॉल्स वगैरे दिसतील, जे तुम्ही इथे काही जर तुम्हाला तहान लागली वगैरे तर खाऊ शकता, स्नॅक्स वगैरे। आणि तहान लागल्याचा तर प्रश्नच नाही, इथे जागोजागी ती लोक प्रोव्हाइड करतायत वॉटरसुद्धा। इकडे मंदिराच्या आत एंटर करताच तुम्हाला सांगितलं जाईल की फोटोज, व्हिडिओज, कॅमेराज इथे अलाउड नाही आहे अजिबात। म्हणून मला आतमध्ये शूट करता आलं नाही, तरीही मला जमेल मी तेवढं दाखवलं। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। आणि असेच काही एन्जॉयबल व्हिडिओज बघण्यासाठी मला फॉलो करा, सेल्फिश रूपा। भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुमची काळजी घ्या। बाय।